दिव्यातील अनधिकृत शाळा 1 जुलैपासून बेमुदत बंद, अधिकृत शाळांचा इशारा. ठाणे महापालिका हद्दीत एकही अनधिकृत शाळा सुरू होणार नाही, हा ठाणे महापालिकेने केलेला दावा फोल ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यात अनधिकृत शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिव्यामध्ये सर्वात जास्त अनधिकृत शाळा आहेत. ठाण्यात एकूण 81 शाळा असून दिव्यात सर्वाधिक 61 शाळा आहेत. आता आणखी 8 अनधिकृत शाळा सुरू होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. यामुळे मुलांचं भवितव्य धोक्यात येत असून महापालिका प्रशासन, शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. येत्या 1 जुलैपासून दिव्यातील अधिकृत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेली 4 वर्ष आम्ही अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी आम्ही शासनाबरोबर, सरकारी अधिकाऱ्यांबरोबर 40 ते 45 पत्रव्यवहार केलेत जवळपास. पण त्या एकाही पत्राला काही उत्तर नाही किंवा आजपर्यंत एकही शाळा शासनाने किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी बंद केलेली नाही. म्हणून आता नाविलाजाचं आम्ही आमच्या शाळा बंद करतो. कारण शिंदे साहेबांनी पण जिल्हा नियोजित समितीची जी बैठक झाली 29/1/2025 तेव्हा त्यात त्यांनी सांगितलेलं की आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री की त्यांनी सांगितलेलं की 30/4 पर्यंत सर्व अनधिकृत शाळा बंद होऊन त्यातली मुलं ही अधिकृत शाळेमध्ये समायोजन झालं पाहिजे, मान्यताप्राप्त शाळेमध्ये. या अधिकाऱ्यांना त्याची ऑर्डर दिलेली, पण अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही शाळेचं समायोजन केलेलं नाही, एकही मुलांचं समायोजन नाही केलं किंवा शाळा बंद नाही केली. ठाणे कॉर्पोरेशनमध्ये 81 शाळा आहेत. त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी जे पेपर डिक्लेअर दिले त्याप्रमाणे 81 शाळा होत्या. त्यातली एकही शाळा आजपर्यंत त्यांनी बंद नाही केली, एकही शाळा बंद नाही केली, कुठल्या मुलांचं समायोजन नाही केलं. त्याच्यानंतर तसंच परत अनधिकृत शाळेतल्या शिक्षकांचा जो दर्जा आहे, त्यांचे क्वालिफिकेशन नसतं, दर्जा नसतो आणि ते मुलांना धड शिकवत नाहीत. म्हणजे मराठी, हिंदी कसेच त्याच्या शिक्षणाचं म्हणजे मराठी धड येत नाही, इंग्रजी नाही आणि हिंदीही नाही, आणि ते मुलांना शिकवतात. त्यामुळे मुलांचं भवितव्य काय घडणार आपल्याला. त्यामुळे मुलांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांची पण याच्यात नुकसान होत आहे आपल्या, आणि त्याचबरोबर देशाचंही नुकसान होत आहे. पण तरी शिक्षण अधिकारी याच्यावर काही करत नाही कारवाई. तसेच आपण 2 एप्रिल 2023 मध्ये TMCने डिक्लेअर केले तेव्हा 47 शाळा होत्या ठाणे कॉर्पोरेशनमध्ये. त्याच्यानंतर 2 जुलै 2024 मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं तेव्हा 61 शाळा होत्या, आणि 2025 मध्ये डिक्लेअर केलं तर 81 शाळा. म्हणजे ठाणा महानगरपालिकेची प्रगती चांगली होतीये. दरवर्षी अधिकृत शाळा वाढतात आहेत, अनधिकृत शाळांचा आकडा हा वाढतोय दरवर्षी. आता जर एवढी जर शासनाला जर शिक्षण अधिकाऱ्यांना काळजी असेल विद्यार्थ्यांबद्दल, तर त्यांनी अनधिकृत शाळा बंद कराव्या 2 दिवसात, 30 तारखेपर्यंत. जर बंद केलं तर आम्ही बंद नाही करणार. जर त्यांनी बंद केल्या शाळा तर आम्ही आमच्या शाळा बंद नाही करणार ना. आम्ही पूर्ण सुरुवातीला बॅनर लावले शाळेच्या इथे, आम्ही असं हे करतो, आंदोलन करतो म्हणून, आणि पालकांनी सपोर्ट आहे त्यांचा. तर शिक्षण अधिकारीच उत्तर देऊ शकतात ना त्याचं, आमच्या हातात तर काही ते नाही. बताए ना. आइडियल स्कूल है और TMC का बड़ा स्कूल है और दूसरा फ्रेंड सर्कल है. ऐसे जो लीगल है उसमें मतलब इसके पहले चेंज दे देंगे, लेकिन मन नहीं किया अभी तक, ट्रांसफर नहीं किया. और वो बता रहे हैं कि हम लोग को ये मिल गया, परमिशन मिल गया, जबकि ऐसा नहीं है, गलत है. और उनको जो डन करने के वास्ते ये किया था, अपना नोटिस दिया था, फाइन 34 लाख का. उसमें आता जवळजवळ 1 कोटीपर्यंत फाईन दिले प्रत्येक शाळांवर. असे शासनाचे 65 कोटी नाही, एक पैसा ये नहीं करते और बताते कि हमारे को ये किया. और दूसरी बात कि स्कूल के बच्चों का सर्टिफिकेट किसी और स्कूल से दिलाते, मतलब 10वीं का या ऐसा कोई से भी इसका सर्टिफिकेट दिलाते और बच्चों को मतलब उसका एग्जामिनेशन का उसका यही नहीं होता. आणि अनधिकृत शाळेतली मुलं, इलिगल शाळांची मुलं आहेत ना, ही शासनाच्या ग्रँड असलेल्या शाळांमध्ये रेकॉर्डवर असतात. कारण इलिगल शाळांचा कुठे पोर्टल नसतो, त्यांना UDAS नंबर कोणी शासन देत नाही. त्यामुळे ती मुलं गव्हर्नमेंटच्या ग्रँडच्या शाळांवर का असं की हिंदी मिडियमला आणि मराठी मिडियमला कुठल्या तर मुलं कोणाची जात नाही. त्यामुळे तिथे काय सरप्लस शिक्षक होतात, आणि ते शिक्षक आता समजा 35 मुलांमागे पटसंख्या वाढवावी लागते. आता समजा 400 मुलांमागे 10 शिक्षक असतील, म्हणजे 40 मुलांमागे 1 शिक्षक, आणि तिथे जर 200 मुलं असतील तर काय होतं, 200 मुलांमुळे 5 शिक्षक फक्त इलिजिबल होतात आणि 5 शिक्षक सरप्लस होतात. मग त्या 5 शिक्षक तिथेच राहावे म्हणून इलिगल मधली मुलं त्या शाळांमध्ये रजिस्टर केली जातात. त्याच्यामुळे काय पटसंख्या परत 400 होते, आणि ते 5 शिक्षक शासनाचा पगार बसून खातात महिन्याला. असं ठाणा कॉर्पोरेशन जर सांगते 18,000 मुलं आहेत
तर 18,000 मुलं जर ठाणा कॉर्पोरेशन इलिगल मुलं आहे शाळांमध्ये, ती इलिगल मुलं सगळ्या ग्रँटच्या शाळांमध्ये विकली जातात 3 ते 5,000 वर्षाला. दरवर्षी 3 ते 5,000 रुपये लीगल शाळेवाले म्हणजे ग्रँटचे शाळेवाले इलिगल शाळांना देतात प्रत्येक मुलामागे. का देतात? तर 1 लाख रुपये त्यांना पगार मिळतो. 1 लाखातला तो पगार 1 महिन्याचा पगार या शाळांना देतात. मग त्यांचा 11 महिने पगार बसून खायचा आहे, म्हणजे 12 महिने बसूनच खातात ते. आणि त्यामुळे शासनाचे जवळजवळ 5 कोटी दर महिन्याला शासनाच्या तिजोरीतून काढले जातात. अशा प्रकारे पगार आपल्या जनतेचा जो पैसा आहे तो याच्यातून काढला जातो. हे बसून पगार खातात 5 कोटी जवळपास. हा निर्णय काय म्हणतात, जर शासनाने जर इलिगल शाळा बंद केल्या ठाणा कॉर्पोरेशन मध्ये तर आम्ही स्वागतच आहे आमचं, आम्ही करणार नाही. आता तुमची साथ असेल तर होईल. आता आणि काय करणार, दुसरा पर्याय का आमच्याकडे? आता ते बघूया, आता अधिवेशनामध्ये आवाज उठेल. आम्ही तर दिला विषय दिलेत, आता बघूया. आता अधिवेशनात आम्ही केळकर साहेबांनी याच्या आधी 3 वेळा विषय घेतलेले अधिवेशनामध्ये अनधिकृत शाळांसाठी. इलिगल शाळा बंद करण्यासाठी केळकर साहेबांनी पाठपुरावा केला अधिवेशनामध्ये 3 वेळा. 3 अधिवेशनांमध्ये घेतला विषय केळकर साहेबांनी.